हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत ओले मटार आणि फ्लॉवरची भाजी। हे ओले वाटाणे आहेत, हे पावशर आहेत आणि फ्लॉवर आहे पावशर, जो मग धुवून स्वच्छ इथे निथळत ठेवलेला आहे। भाजीसाठी लागणार आहे 3 टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, अर्धी वाटी खोबरं सुक्कं, थोडीशी अद्रक, कोथिंबीर आणि लसूण। आपलं जे खोबरं आहे सुक्कं ते आणि कांदा आपण भाजून घेणार आहोत आणि ह्याचं वाटण करणार आहोत या भाजीसाठी। ही भाजी अगदी चिकनसारखी लागते, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा। आणि मसाले मी तुम्हाला दाखवते। धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळदी पावडर, कांदा मसाला 1 चमचा आणि हा आहे गरम मसाला 1 चमचा। हे पहा, इथे मी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। आता हे दोन्ही आपल्याला वाटायचं आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यासोबत आपण खोबरं आणि कांदा वाटणार आहोत। टोमॅटो आपण परतताना टाकणार आहोत। हे पहा, इथे कढईत मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता आपण याच्यात जिरे मोहरी टाकणार आहोत 1 चमचा, जिरी मोहरी तडतडली। आता कढीपत्ता आणि टोमॅटो जो आपण घेतलेला चिरून तो। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे छानपैकी। हे पहा, मिक्सर मधलं वाटण काढून घेतलेलं आहे। हे पहा, टोमॅटो छान आता मऊ झालेले आहेत, आपले छान असे गळालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। तर आता आपण ह्याच्यामध्ये मटार आणि फ्लॉवर टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत। हे मसाले पण आपण टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत तेलावरती छानपैकी। आता ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। हे पहा, 2-3 मिनिटं झालेली आहे, आपण छान भाजी परतली आहे, मसाले पण। तर आता आपण ह्याच्यामध्ये केलेलं वाटण टाकणार आहोत। ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकी किंवा पातळ करू शकता। आता मी मिक्सरचं भांडं इसळलेलं पाणी टाकत आहे ह्याच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी। आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकून भाजी छान मिक्स करूया। आणि आता मटार आणि फ्लॉवर शिजेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आपण ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे पहा, आपली भाजी छान उकळती आहे। आता आपण झाकण ठेवून देऊया।
आणि ही भाजी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत शिजवून घेऊया मटार आणि फ्लॉवर. हे पहा, आपली मटार आणि फ्लॉवरची भाजी झालेली आहे. पाणी पण आटलेलं आहे बऱ्यापैकी. तुम्हाला जितकी घट्ट पातळ हवी आहे तशी तुम्ही ह्याच्यात पाणी ठेवा. आता मी गॅस बंद करणार आहे. आता ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हाय व्ह्यूअर्स, हे पहा आपली मटार आणि फ्लॉवरची भाजी तयार आहे. जर तुम्हाला ही भाजी आवडली तर ही तुम्हीही बनवा आणि पहा किती टेस्टी दिसते आहे. जर माझी फ्लॉवर वटाण्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर ही नक्की ट्राय करा आणि ही टेस्टी भाजी तुम्हीही बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा